कोल्हापुरातल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी हवाई सफर घडण्याची शक्यता आहे। कारण पालकमंत्री हसन मुश्रीफांनी मतदारांना मतदानासाठी हेलिकॉप्टरने नेण्याची तयारीच दाखवली आहे। त्यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद देखील निर्माण झालाय। तो वाद नेमका काय आहे आपण पाहूया। मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणून प्रचंड मताधिक्याने संजय मंडलिकांना विजय करायचा। आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचाराकरता तुम्ही नेते आलेले पाहिले असतील, पण यंदा मतदानासाठी मतदारांना हेलिकॉप्टर आणण्याची भाषा होऊ लागली आहे। कोल्हापूरमधल्या महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांची कागलच्या सेनापती कापशी गावात प्रचार सभा झाली। या प्रचार सभेत त्यांनी मंडलिकांना विजयी करण्याकरता हेलिकॉप्टरनं मतदार आणावे लागले तरी आणू असं बेधडक वक्तव्य केलंय। लाख सव्वा लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही। अशा प्रकारचं आपण व्यूहरचना करायची आहे। आणि मी अनेक वेळा विनोदाने म्हणतोय, मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणून प्रचंड मताधिक्याने संजय मंडलिकांना विजय करायचा संकल्प आपण आज करायचा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मुश्रीफांची फिरकी घेतली आहे। हसन मुश्रीफांकडे मोठं घवाडं असावं असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरलेलं दिसतंय। भरपूर गवाड दिसतंय, त्यामुळं मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दिसते। मतदारांना हेलिकॉप्टरनं आणण्याची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफांची ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। एखाद्या नेत्याला हेलिकॉप्टरनी मतदार इथे तिथे नेण्यासाठी जर परवडत असेल तर मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी ह्याची इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचीच मला असं वाटतं मागणी करीन मी। कारण हे प्रचंड चिंताजनक आहे की एवढे पैसे आले कुठून हो? एवढं डिमॉनिटायझेशन झालंय, नोटबंदी झाली आहे, मग हे कसे पैसे आले कुठून एवढे सगळे? मतदारांना सुरुवातीला ट्रकमधून मतदानासाठी आणलं जायचं। काळ बदलल्यानंतर मतदार कारनं येऊ लागले। आता तर थेट हेलिकॉप्टरचं आमिष दाखवलं जाऊ लागलंय। त्यामुळे हेलिकॉप्टरबाज नेत्यांची नव्यानं चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विरोधक करतायत। सतेज जौनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।